आजच्या फर्स्ट जो लेक्चर आहे आपलं, त्याचे टॉपिक्स आहेत ते मी अशी निवडलेले आहेत की ज्याने तुमच्या राज्यघटनेचा इंटरेस्ट वाढेलच वाढेल, पण ज्या लोकांनी निर्माण केलंय त्या निर्मितीकारांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये आयुष्यभर पिढ्यानपिढ्या रिस्पेक्ट आदर निर्माण होईल आणि राज्यघटनेबद्दल एक आपली चांगली प्रतिमा निर्माण होईल. काय बघा आजच्या लेक्चरमध्ये काय शिकणार आहे आपण? प्रमुख गोष्टी शिकायला लेक्चरमध्ये ती कॉन्स्टिट्यूशन आणि ऍक्ट म्हणजे काय, लोकांना संविधान, राज्यघटना आणि आणि कायदा म्हणजे काय फरक कळत नाही. बऱ्याचदा असं होतं. तो फरक तुम्हाला आम्हाला सोडा, तो फरक बऱ्याचदा सुप्रीम कोर्टलाही करता येत नाही. तो कसा पुढे पण शिकूया. देन कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्युशनलिझम अप्रतिम टॉपिक आहे हा. संविधान आणि संविधानवाद अप्रतिम टॉपिक आहे, तुम्हाला मजा येणार आहे. हा टॉपिक असा आहे की जर तुम्हाला फरक कळला ना तर तुम्हाला सध्या समाजकारणात काय चालू आहे, राजकारणात काय, सुप्रीम कोर्ट काय तुम्हाला कळून जाईल. अप्रतिम म्हणतोय आज घेणार आपण. तिसरा फेडरलिझम अँड युनिटरी, संघराज्य आणि एक केंद्री. सिमेट्रिक असिमेट्रिक फेडरलिझम राज्यसभा मेन्स GS2 त्या सिलेबस मध्ये बारकस कोपऱ्यामध्ये इम्प्रेशन लिहून ठेवलेलं आहे. असिमेट्रिक फेडरलिझम, असममित संघराज्य. मला सिलेबस मध्ये वाक्य लिहिलंय, बारीक लिहिले, वाचत पण नाही आपण, तितकं बारीक लिहिले. असिमेट्रिक फेडरलिझम. आर्टिकल 370 जम्मू काश्मीर स्क्रॅप केल्यानंतर हा वाद फार चर्चेमध्ये होता आणि तो चर्चेमध्ये वाद होता. या काय 2020 मध्ये, 8 ऑगस्टला 19ला अमित शहाने चेंजेस केले गव्हर्नमेंटने. 2020 मध्ये आयोगाने नवीन शब्द ऍड केलाय, जुन्या सिलेबस मध्ये शब्द नव्हता. जम्मू काश्मीरचा 370 गेल्यानंतर आयोगाने असिमेट्रिक फेडरलिझम, असममित संघराज्य हा टॉपिक तुम्हाला सिलेबसला ऍड करून टाकला. का केला, कसा केला बघू. आणि कॉन्फेडरेशन आणि फेडरेशन अप्रतिम आहे की साहेब आधी युएसए काय होता, मग तो काय झाला, मग तो काय होणार आहे. सुरू करूया आजची चर्चा. टॉपिक कळले आजचे. टॉपिक अजूनही ऍड होणार आहेत. सेक्युलर म्हणजे काय, थिओक्रेटिक म्हणजे काय, पण ते आज होणार नाही. सो आजची कथा आपण सुरू करूया. टॉपिक नंबर पहिला, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आणि ऍक्ट म्हणजे काय, संविधान म्हणजे काय. समजून घ्या मुद्दा काय. कुठल्याही प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये इन एनी फॉर्म ऑफ पॉलिटिकल सिस्टम म्हणजे काय. एक्झाम्पल घ्या, मी मोठ्याने बोलतोय शिव, मग थोडं लक्ष द्या. समजा एक ग्रुप ऑफ पीपल्स आहेत, जनता आहे. ग्रुप ऑफ पीपल आहे, जनता आहे, समाज आहे. तुम्हाला समाज रन करायचा आहे, चालवायचा आहे, लाईक अ फॅमिली सिस्टम, कुटुंब चालवायचं. तुम्हाला जनताना समाज चालवायचा आहे तर तुम्हाला काहीतरी नियम्स लागतात, काही रूल्स लागतात, काही रेग्युलेशन्स लागतात. कुठल्याही प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये, मग ती एकाधिकारशाही असो, ती एकतंत्री असो, ती राजेशाही असो. जसं एक्झाम्पल घ्या, छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा काही नियमावली होत्या, अष्टप्रधान मंडळाने तयार केलेल्या नियमावली होत्या, त्याद्वारे स्वराज्य चालायचं. मुघल बादशाह कालखंडामध्ये काही नियमावली होत्या. सो कुठल्याही प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये जनतेला किंवा जनतेवर सत्ता करायची आहे, शासन चालवायचं आहे, तर याकरता काही नियमावली लागतात. त्या नियमावलींचा, त्या नियमांचा जो सेट आहे, जो संच आहे, नथिंग बट संविधान. सिंपल भाषेमध्ये कुठल्याही प्रकारच्या, लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारच्या शब्दांवर लक्ष द्या, कुठल्याही प्रकारच्या, मग तुमच्या देशामध्ये राजेशाही असो, तुमच्या देशामध्ये एकाधिकारशाही असो, तुमच्या देशामध्ये सरंजामशाही असो, तुमच्या देशामध्ये एक्झाम्पल लोकशाही असो, कुठल्याही प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये नियम आणि नियमावलीचा संच असतो
तर मग संविधान म्हणतो. म्हणजे साहेब एक वाक्य क्लिअर झालं की कुठल्याही प्रकारच्या पद्धतीमध्ये संविधान असतं. लोकांचा एक गोड गैरसमज आहे, लोकशाहीमध्ये संविधान असतं असं नाहीये. राजेशाहीमध्ये संविधान आहे, एकाधिकारशाही नॉर्थ कोरिया साहेब संविधान आहे, पाकिस्तान संविधान आहे, भारत काहीच आहे. कुठल्याही प्रकारच्या देशामध्ये, ज्या देशामध्ये सरकार असतं, जनता असते, ह्यामध्ये संविधान असतं. तर संविधान जनता आणि शासक, महाशासक इक्तवंश परंपरेने असेल किंवा पैसा असेल म्हणून तो आला, ऑटोक्रेटिक मध्ये आला, इतरांना डावलून तो आला, किंवा लोकांनी निवडून दिला, कुठल्या प्रकारचा असेल, या दोघींमध्ये जो कॉन्ट्रॅक्ट आहे, जो करार आहे, जे अग्रीमेंट आहे, जी सहमती आहे, ती काय आपली संविधान आहे. सो नथिंग बट कॉन्स्टिट्यूशन इज नथिंग बट द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द पीपल अँड द रुलर. हे डोक्यात ठेवा, कॉन्ट्रॅक्ट आहे. फक्त संविधानाचं स्वरूप, ज्याला आपण चेहरा मेहरा म्हणतो आपल्या भाषेत, स्वरूप हे बदलतं अकॉर्डिंग विथ द टाइप ऑफ गव्हर्नमेंट. साहेब तुमच्या देशामध्ये शासक कसा आहे, मोर प्रेसाइज, की जर शासक हा डेमोक्रेटिक असेल निवडलेला, तर तुमच्या कंट्रीत संविधानाचं स्वरूप वेगळं असेल. नॉर्थ कोरियात संविधान आहे, भारतात संविधान आहे, दोघीच संविधान आहे, पण दोघीचं संविधान स्वरूप भिन्न भिन्न आहे. तो संविधानाचे स्वरूप हे अवलंबून असते शासन पद्धतीवरती. तुमच्या देशामध्ये कुठल्या प्रकारची शासन पद्धती आहे, शुद्ध भाषेमध्ये गव्हर्नन्स. तुमच्या कंट्रीत कुठल्या प्रकारचं शासन पद्धती आहे, त्यावर संविधानाचं स्वरूप अवलंबून आहे, संविधान निर्मिती अवलंबून नाहीये. प्रत्येकाला काय म्हणते, प्रत्येक कंट्रीमध्ये संविधान आहे, पण त्या कंट्रीमध्ये ज्या प्रकारचं गव्हर्नन्स आहे त्या पद्धतीवर स्वरूप अवलंबून आहे. पहिला पण तुम्ही रनिंग नोट्स करत चला साईड, जे इम्पॉर्टंट ते लिहून देत, बाकी तुम्ही रनिंग नोट्स बनवत चला. व्हॉट इज मीन बाय ऍक्ट? ऍक्टला आपण शुद्ध भाषेमध्ये स्टॅट्यू म्हणूया. खरा स्टॅट्यू आहे, स्टॅट्यू माने विधान, भारतीय दंड विधान, स्टॅट्यू माने कायदा, विधान. काय समजून घ्या, संविधानामध्ये जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये जे आता बोललो कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे बिटवीन दी पब्लिक अँड द रुलर, की तुम्ही कशा प्रकारे शासन चालवणार हे संविधानामध्ये आहे. एक्झाम्पल आपले राष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, प्रधानमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, लाभ मंत्री असेल वगैरे. बट ज्यावेळेस संविधानाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न येतो, अंमलबजावणी, जेव्हा तुम्ही संविधानामधल्या ज्या तरतुदी आहेत तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार, ती अंमलबजावणी करण्याकरता जे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी किंवा सप्लिमेंटरी डॉक्युमेंट लागतं, जे पूरक डॉक्युमेंट लागतं, ते पूरक डॉक्युमेंट ऍक्ट. तुम्ही लहानसं एक्झाम्पल, भारतीय संविधान असं म्हणतं, कलम 2198 मध्ये इम्प्लिसिटली असं म्हणतं की प्रत्येकाला अन्नाचा हक्क आहे, 2 वेळेचे पोटभर अन्न मिळाले पाहिजे, हा प्रत्येकाचा जन्मतः मूलभूत हक्क आहे, असं संविधान म्हणतं. पण नुसतं संविधानाने असं म्हटलं तर तुम्हाला मला 2 वेळेचं खायला मिळालं का? नाही. तुम्हाला ते कधी मिळणार, जेव्हा त्या तरतुदीची अंमलबजावणी होणार, आणि ती कोण करणार? ते संविधानाने करणार, तो कायदा करणार. उदाहरणार्थ राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, सोनिया गांधींनी पास केला होता. म्हणजे संविधानामध्ये ऍस्पिरेशन्स आहेत, संविधानामध्ये जे आकांक्षा आहेत, ज्या प्रतिभा आहेत, जी स्वप्न बघितली तर ती तुम्हाला पूर्ण करायची असतील तर ते कोण काम करतं? कायदा आहे. तो संविधानाच्या तरतुदी, एक्झाम्पल राष्ट्रपती असावा,
तो कसा असावा, त्याला कोण निवडेल, कोण भाग घेईल, कोण भाग घेणार नाही, निवडणूक कोण अरेंज करेल, निवडणूक मध्ये कोण आदेश काढेल, तारीख कोण ठरवेल, हे सगळं संविधानामध्ये नाहीये. हे सगळं द इलेक्शन्स ऑफ द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऍक्ट यामध्ये दिलेलं आहे. एखाद्या सुप्रीम कोर्टच्या किंवा हायकोर्टच्या जजेसला तर त्याने योग्य प्रकारे काम नाही केलं तर आपण त्याला पदावरून दूर करतो महाभियोगाद्वारे, हे घटनेत लिहिलेच आहे. बट महाभियोगाद्वारे कशा प्रकारे दूर करा हे घटनेत नाहीये. हे कुठे द जजेस एन्क्वायरी ऍक्ट मध्ये, की न्यायाधीश एन्क्वायरी कायदा किंवा शोध कायदा त्यामध्ये दिलेलं आहे. सांगायचा माझा मुद्दा असा की ज्या काही तरतुदी, जे काही ऍस्पिरेशन्स, महत्वाकांक्षा, स्वप्ने, ड्रीम्स ते संविधानामध्ये होते ते पूर्ण करण्याकरता कोण लागतं? कायदा. फरक कळला? तर संविधान हे डॉक्युमेंट आहे जे ऍस्पिरेटिव्ह आहे, महत्वाकांक्षी डॉक्युमेंट आहे, पण ते पूर्ण करण्याकरता काय लागतं? कायदा. मला फरक कळतोय संविधान आणि कायद्यामधलं? मध्ये मध्ये कमेंट करत चला, हा नाही बरं वाटतं. तुम्ही कमेंट केलं म्हणजे तुम्ही आहात याची मला पावती मिळते. पुढचा क्वेश्चन मनामध्ये येतो की संविधान नुसार कायदा पाहिजे की कायदा हा स्वतंत्र आहे? मला मिनिंग सांगतो की कायदा निर्माण केला तर हा कायदा संविधानानुसार असेल की तो कायदा स्वतंत्र असेल. किती सिंपल अशी गोडी आहे, फार सुंदर गोडी आहे विषयाची. की कायदा आपण निर्माण का करतो? पण संविधानातल्या तरतुदी पूर्ण करायच्या. आणि म्हणून जो कुठला कायदा, जो कुठला शासक, मग तो उत्तर कोरियामधला किम जोंग योंग का असेना, कोणी का असेना, जो काही कायदा बनतोय तो कायदा संविधानाच्या अधिपत्याखालीलच पाहिजे. जो कुठला कायदा त्या देशामध्ये बनतो तो कायदा त्या देशाच्या संविधानामधीलच पाहिजे, संविधानाच्या अधिपत्यामधीलच पाहिजे. म्हणजेच काय, संविधानाच्या तरतुदीनुसारच पाहिजे. तुझं एक्झाम्पल घ्या. सरकारने म्हटलं की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, राईट टू लाईफ, डिग्निटी, सरकारने असं म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. त्या लोकांना वाटते इच्छा मरण घ्यायचंय, स्वतःहून मरायचंय, ते मरू शकतात. नाही शक्य. आणि एकाच्या संविधान असं म्हणतंय की प्रत्येकाला राईट टू लाईफ आहे, आणि सेकंड साठी कायदा पास करतायत की तुम्हाला इच्छा मरण्याचा अधिकार आहे. सो जो तुम्ही कायदा बनवणार, जो तुम्ही कायदा तयार करणार, हा कायदा संविधानानुसारच असला पाहिजे. असं मी म्हणतोय का? असं मी म्हणत नाही, असं भारतीय राज्यघटनेचा कलम नंबर 13 म्हणतो. असं मी म्हणतच नाही, मी काहीच म्हणत नाही. हा कलम नंबर 13 म्हणतो. ज्यावेळी मी जेव्हा बोलणार आहे ते मी म्हणणार नाही, माझं वैयक्तिक मत नाही, राज्यघटनेचं मत आहे. कलम 13 म्हणतो. काय कलम 13 म्हणतो? सिंपल आहे की भारतीय संसदीय पद्धतीमध्ये, भारतीय शासन पद्धतीमध्ये ज्या कुठल्या संस्था कायदा बनवणार, ते केंद्र किंवा राज्य कोणी का असेल, तो कायदा संविधानानुसारच पाहिजे. म्हणजे संविधानाच्या तरतुदी आहे त्या तरतुदीला अनुसरूनच पाहिजे. आणि तसा नसेल तर तो काय होतो? रद्द होतो. सिंपल आहे. कलम तर आहेच म्हणतो भारतीय राज्यघटनेचा की कुठलीही संस्था जो कायदा पास करेल तो कायदा संविधानाच्या तरतुदीला धरूनच पाहिजे. आणि जर तो धरून नसेल तर तो कायदा टिकत नाही. तो का टिकत नाही? समजा संविधानाला धरून नाहीये. तो कायदा योग्य आहे का योग्य हा मुद्दा नाही बरं का. कायदा योग्य आहे का योग्य हा विषयच नाहीये. एक्झाम्पल देतो मी.
सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचे न्यायाधीश आहे यांची नेमणूक करण्याकरता आपल्याकडे जुनी पद्धत आहे, कॉलेजियम पद्धत. पुढे शिकवा आपण आर्टिकल 124 शिकू, त्याच्यावर शिकवेल मी कॉलेजियम पद्धत. ती सुरू आहे आजपासून, आजही सुरू आहे. पण मध्ये सरकारला, गव्हर्नमेंटला असं वाटलं की नाही कॉलेजियम पद्धत ना अयोग्य आहे, आणि म्हणून संसदने काय केलं, सरकारने काय केलं, नवीन पद्धत आणली. त्याला आपण म्हणतो नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग. आधी काय होतं की न्यायाधीशला अपॉइंट करायचे. मोदी गव्हर्नमेंटने काय केलं, नाही आम्ही एक मंडळ तयार करू, त्यात न्यायाधीश पण असतील, सरकारचे मंत्री पण असतील, तज्ञ पण असतील. तर सर्वसामान्यरित्या हे बरं वाटतं ना की न्यायाधीशला अपॉइंट करतो. हे कसं आहे, राष्ट्रपती करतो का, नाही जनता करते. प्रधानमंत्री कोण निवडतं, जनता निवडते. राष्ट्रपती सर्वोच्च शासकीय त्याला जनता निवडते, पण जे आम्हाला न्याय देत आहेत न्यायाधीश आम्ही निवडत नाही. मग काही लोकांना असं वाटायला लागलं की मोदी गव्हर्नमेंट जे केलं होतं राष्ट्रीय न्यायिक मंडळ हे योग्य आहे. पण साहेब मी आता बोलतोय, सरकार जो कायदा पास करतो ते योग्य काय योग्य विषयच नाहीये. विषय असा आहे तो संविधानाला धरून आहे का. सुप्रीम कोर्ट बोललं नाही मोदी गव्हर्नमेंट जे केले ते संविधानाच्या विरोधी आहे, आणि म्हणून सुप्रीम कोर्टने कायदा रद्द करून टाकला. डोक्यात ठेवा, मुद्दा हा नाहीये की कायदा योग्य आहे का योग्य आहे, चांगला आहे का वाईट आहे, तुम्हाला आवडला का नाही आवडला. तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला आवडला, तुम्ही मुस्लिम आहात म्हणून नाही आवडला, तुम्ही ख्रिश्चन आहात म्हणून आवडला, तुम्ही SC/ST आहात म्हणून आवडला, मराठा आरक्षण काही ना आवडलं का नाही आवडलं हा विषयच नाहीये. विषय हा नाहीच आहे. कायदा संविधान तुमच्या आवडीचा विषय नाही. तुम्हाला आवडलं म्हणून राज्यघटना आली, पण तुम्हाला आवडत म्हणून राज्यघटना नाही हा विषयच नाही या ठिकाणी. विषय असा आहे तुम्ही जे कायदा बनवताय तो कायदा संविधानाच्या तरतुदीनुसार आहे का, पहिला मुद्दा. त्यामुळे कायदा हा स्वतंत्र नाही, कायदा अधिपत्याखाली कोणाच्या, संविधानाच्या. म्हणजे आपण जे काही कायदे बनवणार ते सगळे कायदे कुठून येणार आहे, संविधानावरून. आणि म्हणून संविधान राज्यघटना आपण फंडामेंटल लॉ असं म्हणतो, फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. त्या प्रदेशाचा, त्या देशाचा मूलभूत कायदा. का मूलभूत, कारण त्या कायद्याच्या आधारेच इतर कायदे निर्माण होतात. म्हणून संविधानाला त्या देशाचा फंडामेंटल लॉ ऑफ द लँड असं म्हणतात. ठीक आहे, आपण जेव्हा कलम 13 शिकू तेव्हा बोलूया आपण ज्युडिशियल रिव्ह्यू, है ना. फरक कळला दोन्ही मधला. संविधान म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, आणि कायदा हा संविधानानुसारच असला पाहिजे. आणि म्हणून तत्कालीन बीजेपी सरकारने मराठा आरक्षण कायदा पास केला होता. तो मुद्दा कायदा आरक्षण देणं चांगले का वाईट हा विषय नव्हता. सुप्रीम कोर्टचं म्हणणं की साहेब हा कायदा संविधानानुसारच नाहीये, म्हणून तो रद्द झाला. तर मराठ्यांचं आरक्षण दिलं नाही दिलं योग्य विषयच नाही, कशानुसार नव्हता, संविधानानुसार नव्हता. इथपर्यंत क्लिअर आहे, हा नाही. ओके, इंटरेस्ट येतोय, गोडी येते, आली पाहिजे, राज्यघटना आहे, गोडी आली पाहिजे. आता तो पुढच्या विषयाला जो मी हात घालणार आहे तो यापेक्षा 1000 पटने भारी विषय. तर तुम्हाला हा विषय कळला ना तर मी गंगा आंघोळ केली असं मला वाटणार. पण बरेचशी भारतात अज्ञानी लोक आहेत ज्यांना संविधानाचा स माहिती नाहीये, बट कमेंट करतात, म्हणून त्यांना माहिती पाहिजे. 2 शब्द, संविधान व संविधानवाद. तुमच्या सिलेबसला मेन्शन आहे, कॉन्स्टिट्यूशन अँड कॉन्स्टिट्यूशनलिझम. काय समजून तुमच्यातले बऱ्याच लोकांना सुद्धा आज तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. मला मुद्दा कळला, समजून बघा. मी आता 6 मिनिटापूर्वी बोललो की प्रत्येक देशाला
तो लोकशाही असो, राजेशाही असो, एकाधिकारशाही असो, संविधानशाही, कुठला का असना साहेब, त्याला काय राज्यघटना आहे, राज्यघटना आहे. पण प्रत्येक देशाला संविधानवाद नाहीये. काय समजेल बाकी काय बोलतो, प्रत्येक देशाला संविधान असते, उत्तर कोरिया संविधान आहे, पण त्या देशाला संविधानवाद असेलच जरुरी नाही. उत्तर कोरियात संविधान आहे, संविधानवाद नाहीये. काय समजून संविधानवादचा अर्थ समजून घेऊ आपण. त्याचा पहिला सिंपल अर्थ समजून घ्या. पहिला सिंपल अर्थ होतो, खूप सुंदर अर्थ आहे, खूप सुंदर अर्थ आहे. आजच्या काळात याची फार गरज आहे. सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, अप्रतिम विषय की साहेब म्हणजे काय, तुमच्या देशामध्ये राज्यघटना आहे, वा वा वा, आनंदाची गोष्ट तयार केली, वा भारी गोष्ट, राज्यघटना आहे, खूप छान गोष्ट आहे. पण तुमच्या कंट्रीमध्ये सर्वोच्च कोण आहे, सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे का सुप्रीमसी ऑफ गव्हर्नमेंट आहे? हा फार मोठा वाद आहे. देशामध्ये संविधान आहे, पण देशात जो राज्य कारभार आहे तो संविधानानुसार चालतो का, हा पहिला प्रश्न आहे. उत्तर कोरिया संविधान आहे, तर उत्तर कोरिया देश संविधान असून सुद्धा संविधानानुसार चालत नाही, तर उत्तर कोरियाच्या मालकाच्या मर्जीने चालतो. म्हणून जर तुमच्या देशामध्ये संविधान असेल आणि संविधान नुसतं पूजा करण्याकरता नाहीये, जर देशामध्ये संविधान सुप्रीम आहे, म्हणजे सुप्रीम सर्वोच्च म्हणजे काय हो, अंतिम, त्याच्यावरती कोणीच नाही, राष्ट्रपती सुप्रीम कोर्ट, तर तुमच्या देशामध्ये संविधान सर्वोच्च अंतिम असेल तर तुम्ही म्हणू शकता संविधानवाद देशामध्ये होते. तुम्ही लहानसं गोड एक्झाम्पल देतो, कृपा करून तुम्ही कुठल्या पक्षाचे असाल तर वैयक्तिक घेऊ नका, न्यूट्रल म्हणून ऐका. खूप गोड उदाहरण, गोड उदाहरण. इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये, जेव्हा इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्या कालखंडामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडल्या की ज्याद्वारे असं काही लोकांना वाटायला लागलं होतं की इंदिरा गांधी एका प्रकारे हुकुमशहा बनू बघतायत. कळतंय? आणि काही लोक आजही वाक्य रिपीट करतायत, काही लोक आजही वाक्य रिपीट करतात की नाही सर, तत्कालीन सरकार ते करू बघते. साहेब तुमच्या देशामध्ये संविधान आहे जे फार समृद्ध आहे, बरोबर का, पण तुमच्या देशामध्ये राज्यघटना अजून सुद्धा जनतेला असं किंबहुना वाटतंय की शासक हे हुकुमशहा बनत आहेत. याचा अर्थ असा होतो सिंपल की देशामध्ये संविधान आहे, पण देशामधला संविधानवाद कुठेतरी कॉम्प्रोमाइज होतोय, कारण देशातलं शासन राज्यघटनेने चालत नाहीये, सरकारच्या मर्जीने चालतंय. त्याला आपण संविधानवाद म्हणतो की ज्यावेळेस राज्यघटना सर्वोच्च आहे, अंतिम असेल, सरकारच्या प्रत्येक निर्णयामागे, सरकार जो प्रत्येक निर्णय घेतोय, जो ऑर्डर काढते, आदेश काढते, जर त्या आदेशानुसार संविधान सर्वोच्च मानत असेल तरच तुमच्या देशामध्ये संविधानवाद आहे. गेटिंग माय पॉइंट? मला काय म्हणायचं आहे, संविधानवाद जरुरी आहे का? तुम्हाला मी लहानच एक्झाम्पल देतो. उत्तर कोरिया शासक जो आहे, केस बारीक बारीक केस आहे ना, एकदम बारीक बारीक, स्टाईल वेगळी आहे. देशामध्ये असा एक नियम आहे की ज्या प्रकारे किम जोंग उनने कटिंग केली आहे, तर तशाच प्रकारची कटिंग जर कोणी दुसऱ्या व्यक्तीने केली तो जेलमध्ये बसतो आयुष्यभर. म्हणजे उत्तर कोरियामध्ये संविधान आहे, पण काही संविधानवाद नाही. संविधानवाद तर सिंपल अर्थ होतो देशामध्ये राज्यघटना सर्वोच्च आहे, देशातला कारभार हा व्यक्तीच्या मर्जीने चालत नाही, देशातला कारभार सरकारच्या मर्जीने चालत नाही, देशाचा कारभार संसदेच्या मर्जीने चालत नाही, राष्ट्रपतीच्या मर्जीने चालत नाही, तो चालतो संसदेनुसारच, कारण संविधानानुसारच. त्याला आपण संविधान राज्यघटना सर्वोच्च मानतो, त्याला आपण संविधानवाद असं म्हणतो. ट्रिपल तलाक संपवला, साहेब संविधानवाद आहे ना, राज्यघटनेत होतं समानता, आम्ही आणली, संविधानवाद आहे. गेटिंग माय पॉइंट? दुसरा पॉइंट बघा, आपण याच्यापेक्षा भारी,
रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य नाही, कायद्याचं राज्य. द रूल ऑफ पर्सन आहे का? रूल ऑफ पीपल आहे का? रूल ऑफ पार्लमेंट आहे का? नो. रूल ऑफ प्रेसिडेंट? नो. रूल ऑफ प्राइम मिनिस्टर? नो. रूल ऑफ किंग, क्वीन? नो. व्हॉट इज रूल ऑफ लॉ? अँड व्हॉट इज लॉ? फंडामेंटल लॉ, संविधान. तुमच्या घरात नुसतं राज्यघटनेचं पुस्तक आहे, त्यांना काही होणार नाहीये. तुमच्या देशातला कारभार राज्यघटनेच्या नुसार चालला पाहिजे, त्याला आपण रूल ऑफ लॉ म्हणतो. हा रूल ऑफ पीपल पण नाहीये, सर्वात महत्वाचं हा रूल ऑफ पार्लमेंट पण नाहीये. हा संसदच्या मर्जीने चालत नाही, कारण संसद हवा तो कायदा पास करू शकत नाही ना. मग देशातलं शासन संसदेच्या मर्जीने चालत नाही, तर राज्यघटनेनुसार चालतं, कारण संसद हवा तो कायदा पास करू शकत नाही. आणि म्हणून डोक्यात ठेवा, ज्यावेळेस रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आहे, त्यावेळेसच आपण संविधानवाद आहे. एखाद्या राज्यामध्ये, प्रांतामध्ये आणीबाणी लागली तर त्या प्रांतातला रूल ऑफ लॉ संपतो. राज्यघटना आहे ना, 356 नुसार आपण आणीबाणी लावतोय, राज्यघटना आहे, पण तिथे काय संपलेला आहे? संविधानवाद संपलेला आहे. एखाद्या राज्याच्या विधानसभेमध्ये एकूण संख्येपैकी फक्त 10 ते 12 महिलाच आमदार आहेत आणि एकच 2 महिला मंत्री आहेत. साहेब, राज्यघटना आहे ना, संविधान आहे ना, काय नाहीये? संविधानवाद समजून घ्या. तिसरं सर्वात महत्वाचं, हे खूप महत्वाचं आहे. व्हॉट? दे शुड बी अ लिमिटेड गव्हर्नमेंट. खूप इम्पॉर्टंट आहे. काय? संकुचित शासन. काय लिमिटेड गव्हर्नमेंट? माहितीये, लिमिटेड गव्हर्नमेंट बुद्धीला पटत नाही, पण पटून घ्या. तिथल्या सरकारकडे लिमिटेड अधिकार असतील शासन चालवण्याचे, संकुचित अधिकार असतील, अनियंत्रित नाही, संकुचित. का? असं कारण सांगतो, समजून घ्या. गव्हर्नमेंटची पॉवर आणि जनतेचे हक्क जे नाते, ते नातं वैस वर्ष आहे, इनवर्स नातं, इनवर्स प्रमाण व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे काय? सरकारचं पॉवर वाढलं, हक्क आपले कमी होतात, बरोबर आहे का? सध्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट सुरू आहे, इपिडेमिक ऍक्ट, महामारी कायदा सुरू आहे, सरकारला पॉवर अधिक आहे, कुठे फिरू नका, आपले हक्क काय कमी झाले ना. हे बरोबर कळते? नाते विरुद्ध आहे. जसं सरकारचे अधिकार वाढतील, शक्ती वाढेल, लोकांचे हक्क स्वातंत्र्य कमी होतील. आणीबाणीमध्ये सरकारचे अधिकार वाढतात, तुमचे आमचे अधिकार कमी होतात, नातं व्यस्त असतं. आणि म्हणून मी काय म्हणतोय, लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे काय? की बाबांनो, अशा प्रकारचं शासन की ज्यामध्ये सरकारला नियंत्रित अधिकार असतील. का? जर सरकारला नियंत्रित अधिकार असतील तरच जनतेला स्वातंत्र्य आणि अधिकार उपभोगता येते, ज्याला आपण लिबर्टी अँड राईट्स असं म्हणतो. कळते? आणि म्हणून नुसतं संविधान आहे म्हणून जनतेला हक्क मिळाले का? नाही मिळाले. स्वातंत्र्य मिळालं का? नाही मिळणार. मी आज एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस नागालँडला आपण भारतामध्ये समाविष्ट केलं, त्यावेळेस सरकारने काळजी घेतली होती. नागालँड पट्ट्यामध्ये नागा आदिवासी आहे, त्यांचं कल्चर, भाषा, अन्न, पेहराव सगळं वेगळं आहे आपल्यापेक्षा. जेव्हा तुम्ही भारतामध्ये समाविष्ट करून घ्याल, त्यावेळेस नागा लोकांचे स्वातंत्र्य, त्यांचे अधिकार यावर कुठलीही गदा आली नाही पाहिजे. त्यामुळे बघितलं असेल की भारतीय राज्यघटनेचं 5वं परिशिष्ट आणि 6वं परिशिष्ट, जे 5th and 6th शेड्यूल, ज्यात ट्रायबल अँड शेड्यूल एरियाज आहेत, बरोबर आहे का? आर्टिकल नंबर 244 म्हणतो आपण त्याला. त्यात बाबासाहेबांनी लिहून दिलेलं आहे की आदिवासी पट्ट्यांना स्वतःच शासन चालवण्याचा अधिकार असेल. उसको बोलते ट्रायबल ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट. आदिवासी स्वायत्त जिल्हे हे स्थापन करण्याचा अधिकार आदिवासींना देऊन टाकलाय.
म्हणजे काय, सरकारने आपली पॉवर कमी केली तेव्हा आदिवासींना आपले हक्क मिळाले. तो 6th आणि 5th शेड्यूल जे किंवा आर्टिकल नंबर 244 आहे, हे काय, हा संविधान वादाचं स्वरूप आहे. हे संविधान नाहीये, हे संविधान वाद आहे की ज्याद्वारे सरकारने आपले हक्क कमी केले आणि जनतेचे अधिकार वाढवले. कळतंय, हा संविधान वाद. कळतंय मी काय सांगतोय? जेव्हा तुम्ही राज्यघटना अशा प्रकारे वाचाल ना, तेव्हा तुम्हाला कळतं की ज्या लोकांनी लिहिली त्या लोकांनी किती विचार केलाय. राइट, चलो आगे चलते. चौथा पॉइंट यापेक्षा मजेदार आहे, यापेक्षा भारी. देअर शुड बी अ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट. काय म्हणण्याबद्दल, ही संवैधानिक सरकार पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे काय साहेब, निवडणूक झाली पाहिजे, ती पण फ्री आणि फेअर पाहिजे, मुक्त आणि निष्पक्ष पाहिजे. वोटिंग मशीन पळवले जात आहेत, बूथ जे आहेत वोटिंग बूथ ते फोडले जात आहेत, बाहेर नक्षलवादी उभे आहेत आणि आता वोटिंग करतायत. असं. दुसरं, सरकारला संविधानाने तितका वेळ दिलाय की एखाद्या सरकारने 5 वर्ष काम करावं. तर सरकारने 5 वर्ष संपल्यानंतर आपलं सरकार आपलं शासन सोडावं आणि नवीन सरकारला पदावरती येऊ द्यावं. पण समजा एखाद्या सरकारचे 5 वर्ष संपलेले आहेत आणि तरी सरकार पद सोडण्यास तयार नाही. पण सरकार दर 6 महिन्यांनी आपला कार्यकाल 1 वर्षाने वाढवत चाललंय. मी बोलतोय कलम नंबर 352 राष्ट्रपती वाढायचं, इंदिरा गांधींनी केलं होतं 2 वर्षाकरता, आठवतंय? संवैधानिक सरकार म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही सरकार बसवणार निवडून येणार साहेब, तेव्हा ते फ्री आणि फेअर असलं पाहिजे. तुम्हाला जेवढा कार्यकाल दिलेला आहे तुम्ही तेवढ्याच कार्यकालामध्ये शासन केलं पाहिजे आणि कार्यकाल संपल्यानंतर तुम्ही पद उतार झाला पाहिजे. एखाद्या सरकारवरती विरोधी पक्षाने समजा अविश्वास ठराव मांडायचा आहे, साहेब हा अविश्वास ठराव, हा विश्वास ठराव हा फक्त संसदेमध्ये सभागृहामध्येच मांडता येतो. SR बोम्मई खटला निकाल हा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये, रिसॉर्टमध्ये, त्या बंद खोलीमध्ये, हॉलमध्ये मांडण्याचा नसतो. जे घडलं हिंदी कर्नाटक, हिंदी आसाम, हिंदी नागालँड, हे जे घडत आहे भविष्यामध्ये, जे घडले राजस्थानमध्ये बरेचसे आमदार लोकांना एका रूम मध्ये पॅक करून ठेवलं होतं. हे संविधानिक सरकार नाहीये. तर ते मला काय म्हणायचंय, तर एखाद्या सरकारवर विश्वास आहे किंवा नाही हे फक्त सभागृहामध्येच मताने होतं. हिला आपण संवैधानिक सरकार म्हणतो. आणि साहेब, की कार्यकाल संपला असेल ना तर पद सोडून द्या, घरी निघून जा. एक क्वेश्चन बराचदा येतो की सर, भारतीय राष्ट्रपती किंवा भारतीय प्रधानमंत्री हा हुकुमशाह होऊ शकतो का? हुकुमशाह म्हणजे काय? हुकुमशाह म्हणजे काय, त्याच्या मर्जी असेपर्यंत तो पदावरती राहू शकतो. किम जोंग उन सारखा किंवा सद्दाम हुसेन सारखा. भारतीय प्रधानमंत्री राष्ट्रपती हुकुमशाह होऊ शकतो का? राज्यघटनेत तरतूद नाहीये. हा, तर संविधानवाद नाकारला, झिडकारला, दूर केला तर सर येऊ शक्य आहे. आणि म्हणून संविधानवाद म्हणजे काय की सरकार हे संवैधानिक स्वरूपाचं असलं पाहिजे. आमच्याकडे लाल सलाम चालतो, संवैधानिक सरकार असलं पाहिजे. कळतंय की ए पक्षावर निवडून आला, लालूच देऊन त्याला फोडलं आणि बी पक्षामध्ये घेतलं, सरकार स्थापन केलं, नाही नाही. तर ते मला काय म्हणायचंय, तर मुद्दा असा आहे की कशाला संविधानवाद म्हणायचा लेकरांनो. पहिला पॉइंट काय बोललो मी, की जर राज्यघटना सुप्रीम असेल, सर्वोच्च असेल, अंतिम असेल, संविधानवाद आहे. दुसरं काय, त्या ठिकाणी जनतेचं नाही, सरकारचं नाही, संसदेचं नाही, सर्वोच्च न्यायालयाचं नाही, त्या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे. उद्योगपतींचं नाही, कायद्याचं राज्य आहे. तिसरं, शासन गव्हर्नमेंट संकुचित आहे, अनियंत्रित नाही, हवं ते करू शकत नाही.
लिमिटेड गव्हर्नमेंट आहे, आणि सर्वात चौथं संविधानिक सरकार आहे. हे ज्या राज्यघटनेमध्ये असतं त्या ठिकाणी संविधानवाद असतो. फरक कळला? संविधान म्हणजे काय आणि संविधानवाद म्हणजे काय. म्हणून तुम्हाला मागच्या शोधाला मी बोललो होतो की प्रत्येक देशामध्ये संविधान आहे, पण त्या देशामध्ये संविधानवाद असेलच जरुरी नाही. गेटिंग? डिफरन्स क्लिअर? सो इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, आणीबाणी प्रोव्हिजन्स या संविधानामध्ये आहेत, बट आणीबाणी लावणं म्हणजे संविधानवाद नाही. वटहुकूम संविधानामध्ये आहे, समजून घ्या. वटहुकूम, ऑर्डिनन्स, अध्यादेश इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, बट इट इज नॉट अ पार्ट ऑफ constitutionalism. That is what you need to understand. So हा पार्ट ओके. पुढचा पार्ट जो आहे तो याला धरूनच आहे आणि इंटरेस्टिंग आहे. तो फेडरलिझम, संघराज्य, एक केंद्री, सममित असममित संघराज्य, कॉन्फेडरेशन, फेडरेशन. हे सगळं काय मी तो टप्प्याटप्प्यात व्यवस्थित सांगतो. हे फार इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. काय कथा आहे ही पहिली कथा समजून घेऊ. आहे काय, जसं मी आता बोललो की ही जनता आहे आणि हा शासक आहे. दोघींमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे की कोण कशा प्रकारे शासन करणार वगैरे. कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, करार झालेला आहे, अग्रीमेंट झाला, सहमत झालेलं आहे. आता जो करार आहे त्या करारामध्ये काही प्रकारे आपण समजून घेऊ. पहिला याच्याकरता मी एक्झाम्पल हे समजून सांगण्याकरता मी एक्झाम्पल देतो. मी एक्झाम्पल घेतो युएसए. सोपं होतं, मग समजून घ्या. युएसए इंडिपेंडेंट झाला, अख्ख्या जगाला माहिती, नवीन गोष्ट आहे. 13 वसाहती होत्या ब्रिटिशांच्या. 13 वसाहती एकत्र आल्या. 13 वसाहती एकत्र आल्या. त्यांनी आपसामध्ये करार केला. त्यांनी आपसामध्ये काय केलं, करार केला. आम्ही करार करूया, आणि करार करून एक प्रकारची शासन पद्धती निर्माण केली. कसं, की अशा प्रकारे आपण शासन चालवायचं. आपल्याला माहिती आहे 1776 मध्ये कथा सुरू झाली ब्रिटिशांच्या, युएसएची. 76 मध्ये 77 या त्या 13 वसाहती मुक्त झाल्यात ब्रिटिशांकडूनच. आणि या 13 वसाहतींनी, समजून घ्या मला पुढचे प्रत्येक कामाचे, या 13 वसाहती आहेत ज्या मोस्टली आजचा जो अमेरिका आहे, आजचा युएसए, याच्या उत्तर भागामध्ये, नॉर्थ भागामध्ये होते. आजच्या नॉर्थ भागामध्ये या 13 वसाहतींनी करार केला. व्हॉट दे एस्टॅब्लिश कॉन्फिडरेशन. त्याने म्हणतात कॉन्फिडरेशन निर्माण केलं, म्हणजे सहमती. कॉन्फिडरेशन स्थापना. लोकांना मला काय म्हणायचं, लोकांना वाटतं सर, लोक पुस्तकात वाचतात ना किंवा असे बोलतात युएसए इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ फेडरेशन, की अमेरिका हा संघराज्याचे अतिउत्तम उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला काय म्हणतोय, कॉन्फिडरेशन. समजून काय म्हणतो. सो 13 वसाहती एकत्र आल्या 77 मध्ये, अँड दे एस्टॅब्लिश कॉन्फिडरेशन. आणि त्यांनी पहिलं काम केलं
त्याला म्हणतो आपण आर्टिकल्स ऑफ कॉन्फिडरेशन. शुद्ध भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये त्यांनी एक कलम तयार केले, ज्याला आपण म्हणू राज्यघटना, संविधान तयार केलं. आपल्या आजच्या आपल्या भाषेमध्ये संविधान तयार केलं कोणी? युएसए. म्हणू शकता ना 1776 मध्ये 77 मध्ये राज्य संविधान आलं. कोणाचं? कोणाचं? युएसएचं. पण ते काय समजून घ्या पहिले. संविधान नव्हतं, इट वॉज आर्टिकल्स ऑफ कॉन्फिडरेशन. काय होतं? समजा 13 राज्य एक्झाम्पल युएसए मध्ये, हे एकत्र आले आणि त्यांनी एक सामूहिक शासन निर्माण केलं की आपल्या सगळ्यात 13 लोकांना हे सामूहिक शासन, जे आपण केंद्र म्हणूया, केंद्र आपल्या नियंत्रण ठेवेल. परंतु 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 हे जे आम्ही निर्माण केले संरचना, स्ट्रक्चर, ज्यामध्ये काय करू, आम्ही निर्माण करू सामूहिक शासन केंद्र, आणि तो फक्त आमच्यावर नियंत्रण ठेवेल. ही जी संरचना आहे तिला आपण कॉन्फेडरेशन म्हणतो. आणि यात समजा का मुद्दा काय, यात जे घटक आहेत 13 वसाहती, 13 राज्य, हे सार्वभौम आहेत. म्हणजे काय की बाबांनो, यांना स्वतःचा कायदा करण्याचा, स्वतःची नियम लावण्याचा, स्वतःचा राज्यघटना घेण्याचा, स्वतःचा आपला झेंडा घेण्याचा, स्वतःच काही करण्याचा अंतिम अधिकार आहे. त्या अधिकाराकरता ते केंद्रावर ते अवलंबून नाहीये. डोक्यात ठेवा. मी काय समजून सांगतो काय, 13 वसाहती 76-77 पासून स्वतंत्र होत्या. तो देश नव्हता. इट वॉज नॉट अ कंट्री. हा देश नव्हता. एक संरचना, ढाचा होता, स्ट्रक्चर होतं की ज्यामध्ये 13 वसाहती काय केलं की आम्ही सगळे इंडिपेंडेंट आहे, आम्हाला कोणाची गरज नाही. पण हा, आपण सगळे एकत्र राहू शकतो म्हणून काय करूया, एक निर्माण करू केंद्र, जो फक्त आपल्याला नियंत्रण ठेवेल. पण हा, मी हे का केलं, कशा करता केलं मला विचारणार नाही. आणि दुसरा सर्वात महत्वाचा, या संरचनेमध्ये मला राईट टू सिसीड आहे. आपले भारी मुद्दा, राईट टू सिसीड, भाऊ बाहेर पडण्याचा अधिकार. ज्या दिवशी मला वाटेल की मला यात नाही राहायचंय, मैं चली, संपला विषय है ना. जोपर्यंत पटते तोपर्यंत एकत्र आहे, ज्या दिवशी नाही पटलं चाललो मी, संपला विषय. एक कॉन्फिडरेशन आहे की जोपर्यंत घटकांना वाटते घटक सोबत राहतील, आणि सोबत राहणं सुद्धा मी काय म्हणतोय, कुणी कोणाला कंट्रोल आहे का? नाही. प्रत्येकाला सार्वभौम अधिकार आहे, कोणाचं कोणाला नियंत्रण नाहीये. हे 13 राज्य ते ऍक्ट ऍज अ कंट्री, 13 राज्य देश म्हणून, राष्ट्र म्हणून काम करतायत. काही संबंध नाही कोणाशी एकमेकांचा, कोणाचं कोणाला कंट्रोल सुद्धा नाही. आणि नाही वाटलं तर बाहेर सुद्धा पडू शकतं. असा अमेरिका निर्माण झाला. आजचा अमेरिका नाहीये, हा कधीचा आहे, 1776-1777चा. मग कळलं व्हॉट इज कॉन्फिडरेशन. कॉन्फिडरेशन एक प्रकारचं संरचना आहे की ज्यामध्ये प्रत्येक घटकाला सार्वभौम अधिकार आहेत आपले निर्णय घेण्याचा, आणि प्लस त्या संरचनेमधून बाहेर पडण्याचा. केंद्राला 0 अधिकार आहे. एकच काम आहे या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवणं, की बाबा चालू व्यवस्थित, ओके चालू. कळलं कॉन्फिडरेशन काय असतं. आता झालं असं की युएसला भीती वाटायला लागली की हे चालेल का, द ग्रेट अमेरिका टिकल का. पण काय, नाही पटलं, निघाला बाहेर ना. आणि म्हणून समजून घ्या, 1781 मध्ये यावर चर्चा सुरू झाली, साहेब काय करावं. आणि शेवटी 1789 मध्ये अमेरिका संघराज्य बनला. जे ते पुस्तकात वाचतात ना,
अमेरिका हा एक संघराज्य आहे. 1789 मध्ये अमेरिका संघराज्य बनला. काय समजून घ्या मुद्दा, काय फरक समजून घ्या की कॉन्फिडरेशन सामूहिक शासन आणि संघराज्य मधला फरक समजून घ्या. समजून घ्या काय फरक आहे. 1776-77 पासून ते 1785 पर्यंत त्या 13 वसाहती होत्या. त्या कुठे होत्या? त्या कॉन्फिडरेशन मध्ये होत्या. 1786 पासून ते काय बनले? संघराज्य. फरक समजून घ्या. कॉन्फिडरेशन अँड अ फेडरेशन. पहिला फरक, प्रत्येक घटक सार्वभौम. दुसरा पण काय बोललो? केंद्र शून्याधिकार. आणि तिसरं फुटता येतं. आणि फेडरेशन पहिलं, घटक स्वतंत्र पण केंद्र सार्वभौम. म्हणजे काय की घटकांना अधिकार आहेत की साहेब चला चला तुमचे कायदे बनवा, काही टेन्शन नाही, अधिकार आहे. बट वॉशिंग्टन डीसी ला अंतिम अधिकार की साहेब आधी युएसए 50 राज्य 50 राज्य युएसए मधले, त्या प्रत्येकाला आपला झेंडा आहे, प्रत्येकाचं आपलं नागरिकत्व आहे, प्रत्येकाला आपल्या राज्य घटना आहे, पण या सगळ्यांच्या वरती कोण आहे? वॉशिंग्टन डीसी झेंडा. म्हणजे संघराज्य पद्धतीमध्ये जो केंद्र आहे हा नावापुरता नसून केंद्राला सार्वभौम अधिकार दिलेले असतात जे सामूहिकपणे नसतात. दुसरं, राज्य किंवा घटक आपले अधिकार केंद्राला हस्तांतरित करतात. कसं की भाऊ या विषयावर आम्ही कायदे बनवू, त्यावर तुम्ही कायदे बनवायचे, समजा भांडण नको. त्या विषयावर आम्ही राज्य कायदे बनवू, आमच्यातले काही, आमच्या 13 वसाहती आहेत ना, आमच्यातले काही अधिकार कोणाला देतोय? तुला, म्हणजे कोणाला? केंद्राला. कॉन्फेडरेशन मध्ये शून्याधिकार होते. संघराज्यामध्ये घटकांनी 13 वसाहतींनी केंद्राला अधिकार हस्तांतरित केले की साहेब आमचे अधिकार तुम्ही घ्या आणि तुम्ही ते अधिकार यूज करा. आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, फुटता येत नाही. फुटता येत नाही कारण सांगतो, एक फार सुंदर इश्यू होता, सुंदर मामला होता. तुम्हाला माहिती आहे की सॉरी तेरा राज्य होते सुरुवातीला, त्यास 50 झाले, प्रत्येकाला माहिती, नो डाऊट, प्रत्येकाला माहिती. 1861 पासून ते 1865 पर्यंत अमेरिकेत सुरू होतं गृहयुद्ध. मी काय बोललो, 13 ज्या वसाहती उत्तरेकडच्या युएसए मध्ये येऊन गेल्या होत्या, दक्षिण ज्या वसाहती होत्या अमेरिकेच्या, तुम्ही घरी मॅप बघा वाटलं तर, उदाहरणार्थ नॉर्थ कॅरोलिना, साउथ कॅरोलिना, टेक्सास, लुझियाना, मिसिसिपी, फ्लोरिडा, अल्बामा, तुम्ही घरी मॅप मध्ये चेक करा राज्य नाव, जॉर्जिया, व्हर्जिनिया, असे जवळपास 7 अंदर 4 असे 11 जे साऊथचे राज्य होते युएसए मधले, ते रेडी नव्हते कुठे येण्याचं, युएसए मध्ये येणार. समजून घ्या. 1800
61ची गोष्ट करतोय मी, 61 पर्यंत दक्षिण जे आज युएसए त्याच्या नावाला बोललो ना की राज्य युएसए मध्ये रेडी नव्हती, हा मी येत नाही, या सगळ्यांनी काय निर्माण केली होती, आपलं कॉन्फिडरेशन निर्माण केलं होतं. म्हणजे काय, उत्तर अमेरिका फेडरेशन, दक्षिण अमेरिका काय होतं, कॉन्फेडरेशन. शेवटी 1861 ला अब्राहम लिंकन राष्ट्रपती बनले आणि त्याने अक्षरशः युद्ध पुकारलं दक्षिण युएसए बद्दल. तुम्ही आमच्यामध्ये या बाबांनो, हे काय दक्षिण राज्य काय म्हणत होते, आम्ही फुटतो आणि नवीन देश निर्माण करतो. काय आता बोललो, कॉन्फेडरेशन मध्ये फुटण्याचा अधिकार दिलेला आहे आणि फुटणार नवीन देश टाकणार, आम्हाला तुमची काही घेणं नाही. 1861 शेवटी अब्राहम लिंकन, शांतीचे दूत आपण ज्यांना म्हणतो, त्याने अक्षरशः युद्ध पुकारलं. उत्तर अमेरिका ते 13वा साथी आणि त्यातल्या आजच्या 11वा साथी युद्ध पुकारलं गेलं. जवळपास 6.5 लाख लोक मिळले 4 वर्षात. 6.5 लाख लोकांची हत्या झाली, मिली अक्षरशः. आणि त्यानंतर दक्षिण भागातली राज्य जी होती ती युएसए मध्ये मिक्स झाली आणि नाव पडलं युनायटेड, नाव पडलं आता युनायटेड स्टेट्स नाव पडलं. ही सगळ्यात एकत्र आले आणि हा खंड शोधला होता अमेरिको वेस्पिसने आणि म्हणून त्याला आपण अमेरिका नाव देऊन टाकलं आणि नाव पडलं मग युएसए 1865 मध्ये. असा हा 65 मध्ये 50 राज्यावाला अमेरिका बनला. तो तुम्ही आज बघताय, असा आहे अमेरिका बनला. एवढी भांडणं भारतात झाली नाही, हा उपोषण झाली, मृत्यू झाली, इतके 6.5 लाख लोक नाही मिळत. समजून घ्या, हे आपलं वैशिष्ट्य आहे, मोठेपणा भारताचा, महानता आहे. 1865 मध्ये आता बोला टेक्सास, जिथे मोदी साहेब गेले होते आता, हा ना, हावडी मोदी मीटिंग, हावडी मोदी मीटिंग, हावडी मोदी मीटिंग झाली होती आता मोदी, ट्रम्प साहेब आणि मोदी साहेबांची मागच्या वर्षी त्याची गोष्ट. टेक्सासने काय केलं, टेक्सास बोललं ठीक आहे, मी संघराज्यामध्ये येतोय, अमेरिकेमध्ये येतोय, बट 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 मी कुठून बाहेर पडणार. आणि त्याला फेमस खटला मारला, टेक्सास विरुद्ध व्हाईट खटला, अमेरिकन सुप्रीम कोर्ट मधला खटला आहे. टेक्सास वर्सेस व्हाईट खटला हा अमेरिकन सुप्रीम कोर्टचा खटला आहे 65 चा. आणि या खटल्यात सुप्रीम कोर्टने म्हटलं की नाही नाही नाही, संघराज्यामधून तुम्हाला फुटता येणार नाही. मला तुम्हाला हे सांगायचंय, संघराज्यामधून राज्यांना फुटता येत नाही. कळतंय, संघराज्य म्हणजे काय आणि कॉन्फेडरेशन म्हणजे काय. संघराज्यामध्ये घटकांना स्वतंत्र आहेत आणि केंद्राला काय ते काय दिलेले असतात, बरोबर आहे. आणि दुसरं महत्वाचं की त्या संघराज्यामधून घटकांना फुटता येत नाही. क्लिअर आहे, कळलं. मी तुम्हाला म्हणतोय, मी अमेरिका कसा युएसए बदलतोय. तो काय होता आधी कॉन्फेडरेशन, तो काय बनला नंतर आता फेडरेशन, आणि डोनाल्ड ट्रम्पच्या काळात तो झाला होता युनिटरी, एक केंद्री झाला होता तो, एक केंद्री. असा अमेरिका बदलत चाललेला आहे. कॉन्फेडरेशन, फेडरेशन, आणि तात्या आले तेव्हा तो काय बनला होता, एक केंद्री बनत चालला होता. पण सुदैवाने पुन्हा तो संघराज्य बनला. आता हा जो युएसए मधला विषय, थोडा आपल्या गल्लीमध्ये येऊ आपण, भारतामध्ये पण बघा. आता काय पहिले मी 2 मिनिटं क्लिअर करतो, चालेल. मला तुमच्या कुठल्याच बुक मध्ये नसेल, मला तुम्ही जे पुस्तकं वाचतात ना लक्ष्मीकांत वगैरे, त्यात ती कथा नाही, फक्त एकच कथा आहे, अमेरिका हा उत्तम संघराज्याचे उदाहरण आहे आणि इंग्लंड हा एक केंद्रीचं उदाहरण आहे. ते काय बघू. फेडरेशन किंवा संघराज्य निर्माण होण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे बाय द इंटिग्रेशन आणि दुसरे डिसइंटिग्रेशन. हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये सिलेबसला दिलेलं आहे. मी आधीच बोललो, सिलेबसच्या भागात काही बोलणार नाही. मराठी त्याला प्रेमाने म्हणतात इंटिग्रेशन, डिसइंटिग्रेशन. 2 मिनिटं मराठीमध्ये शब्द काढायला. एकीकरण आणि दुसरे विखंडन. विखंडन समजून घ्या की संघराज्य कशा प्रकारे बनू शकतं. 2 प्रकारे, एक एकीकरण
आणि दुसरं विखंडन. सांगतो. लहान 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 वसाहती होत्या, बोललो मी 13 वसाहती होत्या, एकत्र केल्या आणि काय बनवलं? संघराज्य, इंटिग्रेशन. सिंपल आहे. 13 वसाहती ब्रिटिशांच्या होत्या, एकत्र आल्या, नंतर 11 झाल्या, असं करत 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 आणि किरण लेक्चरचं रेकॉर्डिंग बघता येईल नाही बघता येईल हे मला माहिती नाही, पण लेक्चरला बघ बाबा, तू लेक्चर कर, म्हणजे पुढे बघूया आपण ते लेक्चर रेकॉर्डिंग कसं करायचं. तर पहिलं काय म्हणून समजून घ्या मी, की जे भिन्न 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 घटक आहेत, वसाहती आहेत, त्या एकत्र केल्या आणि काय बनलं? संघराज्य. दुसरं काय? एक अखंड मोठा भूप्रदेश आहे, तुकडे केले, ए तुकडा, बी तुकडा, सी तुकडा, डी तुकडा, ई तुकडा, एफ तुकडा, याला आपण राज्य म्हटलं. आणि त्यापासून निर्माण झालं संघराज्य. ते काय बनलं? आपलं डिसइंटिग्रेशन. याचं एक्झाम्पल आहे कॅनडा, याचं एक्झाम्पल आहे युएसए. कॅनडा आणि ऑब्विसली व्हॉट? इंडिया. 14 राज्य होती साहेब, मजा येत नव्हती. करत करत 28-29 झाले, पुढे वाढवू शकतात, कळतं ना? सो भारतीय संघराज्य निर्माण झाले कसं? विखंडनाद्वारे. आणि अमेरिका संघ निर्माण झाले कशाद्वारे? एकीकरणाद्वारे. पण इंडियन फेडरेशन जे भारतीय संघराज्य ते निर्माण पद्धतीमध्ये युएसए सारखे नाही, ते कॅनडा सारखी आहे. सो भारतीय संघराज्य, इंडियन फेडरलिझम हे कॅनडाच्या मॉडेलवरती आहे, युएसएच्या मॉडेलवरती नाही. राईट? तर 2 प्रकारे संघराज्य पद्धत निर्माण होतात. पहिलं पद्धत, लहान लहान तुकडे जोडून तयार करा, एकीकरण, आणि मोठा तुकडा तोडून एक करा, विखंडन. इंडिया हा डिसइंटिग्रेशन पद्धतीने निर्माण झालेला, विखंडन पद्धतीने निर्माण झालेला संघराज्य आहे. फाईन. एक सुंदर फरक आहे की युएसए मधलं संघराज्य आणि इंडियातलं संघराज्य, दोन्ही संघराज्यच आहेत. फरक फार सुंदर आहे. पहिला फरक तर बोललो मी. काय फरक बोललो? पहिला, हा निर्माण झालाय एकीकरण, हा निर्माण झालाय विखंडन. राईट? इंटिग्रेशन, डिसइंटिग्रेशन. दुसरा फरक लय भारी बघा. अमेरिकेचे मी आता बोललो ना, 13 राज्य होते, 50 झाले. ही जी 50च्या 50 राज्य आहे, त्या 50 राज्यांचं जी प्रादेशिक एकात्मता आहे, इंग्लिश वाले रिजनल इंटिग्रिटी, ती तोडता येत नाही. यालाच आपण शुद्ध भाषेमध्ये म्हणतो, जे राज्य युएसए मधले ते राज्य अविनाशी आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे. म्हणजे काय साहेब, समजून घ्या. काय की जेवढे 50 राज्य युएसए मध्ये आहेत, त्यांची भौगोलिक सीमा म्हणजे प्रादेशिक एकात्मता, त्यांची भौगोलिक सीमा केंद्र सरकार बदलू शकत नाही. जरी केंद्राला अधिकार दिले असले काही, तर मी आता बोललो, राज्यांची युएसए मधल्या संघ राज्य मॉडेल मधल्या राज्यांची जी सीमा आहे, जे क्षेत्र आहे, नावगाव आहे, किंवा राज्याचं केलं आपण केंद्र शासित प्रदेश केला किंवा उलट केलं, असं युएसएचं केंद्र सरकार करू शकत नाही. म्हणून राज्य कसे आहेत? ते अविनाशी आहे. भारतामध्ये एकात्मता नाही, प्रादेशिक एकात्मता नाही, म्हणजेच राज्य विनाशी आहेत, डिस्ट्रक्टिबल आहेत.
राज्यांची नाव गाव सीमा बदलवते. कलम नंबर 3 बरोबर ना, आर्टिकल नंबर 3 हेच आहे. राज्यांचं नाव गाव सीमा बदलवणे, बॉर्डर बदलवणे. हा डिफरन्स आहे की युएसए मध्ये राज्यांचं नाव गाव सीमा बदलवता येत नाही, पण भारतीय संघराज्यामध्ये नाव गाव बदलवता येऊ शकतात. हा डिफरन्स आहे अमेरिकन संघराज्य, भारत संघराज्य. तिसरा पॉइंट दोघींमध्ये कॉमन आहे, पण थोडा फरक आहे की राज्यांना फुटता येत नाही. बट पुढचा पॉइंट मजा आहे बघा. युएसए मध्ये जवळ टेक्सास आहे समजा, सपोज टेक्सासला मजा येत नाहीये, तर टेक्सास अमेरिका सोडू शकतो का? तर सिंपल आन्सर नाही. बट 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 पुढचा काय महत्वाचं आहे की मी आता म्हणून टेक्सास वर्से व्हाईट सुप्रीम कोर्टचा खटला 61-65 अमेरिकेचा. बट जर राज्यांनी क्रांती केली किंवा एकमत केलं, रेफरंडम केलं, तर राज्यांना फुटता येतं. डोक्यात ठेवा, अमेरिकेचे राज्य आहेत स्वतःहून फुटता येत नाही, पण त्यांनी फार मोठी क्रांती केली की नाही आम्ही नाही राहणार, जाना जाना जाना, किंवा सगळ्यांनी एकमत केलं की नाही सगळ्या राज्यांनी आम्हाला सगळ्या त्या राज्यातील लोकांनी जायचंच आहे, तर प्रोव्हिजन आहे संघराज्यामधून ते 50 राज्य फुटू शकतात. इंडियामध्ये नॉट ऍट एनी कंडिशन. जम्मू काश्मीर 1947 पासून आतापर्यंत हाच प्रयत्न करत होता, अलगाववादी भूमिका फुटायचंय. झालं का? ते फुटायची भूमिका होती, बट फुटलं का? पण इंडियन टाइप ऑफ संघराज्यामध्ये कुठल्याही कारणास्तव फुटता येत नाही. हा राहुल बरोबर आहे. ठीक आहे, तर भारतामध्ये कुठल्याही कारणास्तव फुटता येत नाही, बट अमेरिकेमध्ये काही विशेष कारणास्तव फुटता येऊ शकतो. राईट, हा बेसिक डिफरन्स आहे. आता की जर तुमच्या देशामध्ये संघराज्य पद्धत असेल तर ती 2 प्रकारे आपण करू शकतो सिस्टम मध्ये. ते तुम्हाला एमपीएससी नाव दिलेले. पहिले सममित संघराज्य आणि असममित संघराज्य. हा टॉपिक लय भारी टॉपिक आहे. काय बघा इंग्लिश मध्ये सिमेट्रिक फेडरलिझम आणि असिमेट्रिक फेडरलिझम. सांगतो मजा येणार काय कथा ऐकून घ्या पहिले. काय आपण एक्झाम्पल घेऊ युएसए आणि इंडिया, दोघींचं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल घ्या, हा आपला युएसए असं माना, हा युएसए 50 राज्य आहेत, असे 50 राज्य समजा, 50 राज्य अशा समजून घ्या. अशा प्रकारचं संघराज्य, शब्दांच्या लक्ष द्या माझ्या, अशा प्रकारचं संघराज्य ज्यामध्ये प्रत्येक घटक राज्यांना प्रत्येक बाबतीत समान अधिकार आहेत. रिपीट करतो वाक्य. अशा प्रकारचं संघराज्य की ज्यामध्ये प्रत्येक घटक राज्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक बाबतीत समान अधिकार आहेत, त्या प्रकारच्या संघराज्याला सममित संघराज्य असं म्हणतो. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल आहे युएसए. डोक्यात ठेवा, युएसए 50 राज्य आहेत. उत्तरचे राज्य श्रीमंत आहे, दक्षिणचे राज्य थोडेसे गरीब आहेत. उत्तरकडचे राज्य थोडेसे उद्योगजन्य राज्य आहेत युएसए मधले, आणि साऊथ थोडेसे कृषीवाले राज्य आहेत. काही असू द्या, काही राज्य आकाराने फार मोठे आहेत, टेक्सास फार मोठं राज्य आहे, काही पाठ छोटे, साऊथ कॅरोलिना. तर युएसए मध्ये राज्य मोठं असो, छोटं असो, श्रीमंत असो, गरीब असो, उद्योगप्रधान असो, कृषीप्रधान असो, काही का असेना, काही कृष्णवर्ण्यांचं असो, काही गोरवर्ण्यांचं, काही का असेना, प्रत्येक बाबतीत 50 राज्यांना समान अधिकार आहे. तुम्ही क्षेत्र राज्य घटना अभ्यास करताना की सिनेट नावाचं जे सभागृह आहे युएसए मध्ये, बरोबर आहे,
यात 100 प्रतिनिधी आहेत का? 50 राज्य, प्रत्येकाचे दोनच राज्य. किती का मोठा असेल ना साहेब आणि किती का लहान असेल ना, तुमच्या राज्यातल्या मी 2च माणसं घेऊ स्टेटवरती. हे कुठे गेलं? सिमेट्रिक. असिमेट्रिक तथा वेगळी. घटकांना असमान अधिकार. जर संघ राज्यातल्या घटकांना, राज्यांना असमान अधिकार असतील तर ते बनलं असिमेट्रिक, असममित संघ राज्य. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल. नन ऑफ दी व्हॉट इज इंडिया. राज्यसभेमध्ये प्रत्येक राज्यांना समान प्रतिनिधित्व आहे का? गोवा जेमतेम एकच मला वाटतं, त्यांना नाहीच आहे. पण युपी मध्ये मोकार आहेत. कळतंय का? जरी भारत संघराज्य असला, आपण म्हणतो की संघराज्यामध्ये राज्य स्वतंत्र असतात. अरे हो, बट भारतीय संघराज्य पद्धतीमध्ये जरी राज्य स्वतंत्र असले तरी प्रत्येक राज्यांना समान अधिकार नाहीत, असमान अधिकार आहेत. याचे एक्झाम्पल द्यायचे म्हटलं तर पहिलं राज्यसभा जे मी बोलतो. एक एक्झाम्पल आहे का? नाही हो, बघा तुम्ही 2 मिनिटं बघा. कलम नंबर 370, आर्टिकल नंबर 370, जम्मू काश्मीरला विशेष अधिकार. साहेब हे एक्झाम्पल असममित मध्ये येतं का? येतं ना की जम्मू काश्मीरला स्वतःची वेगळी राज्यघटना असेल, बरोबर ना? म्हणून आर्टिकल 370 जर संपला 8 ऑगस्ट 9 ऑगस्टला, तसं एमपीएससी सिलेबस चेंज केला 20 मध्ये, टाकून दिला विषय असममित संघराज्य. हे का घेतलं कळलं का? कारण जम्मू काश्मीरचा 370 कलम हटवला. ऐका माझा, ऐका. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा असलेला कलम 370 रद्द केला. याद्वारे भारत सरकारने काय केलं? काय प्रयत्न केला? सिमेट्रिक आणण्याचा का सिमेट्रिक करण्याचा? 370 कलम हटवला आणि सरकारने कुठला प्रयत्न केला? कमेंट करा. सिमेट्रिक का सिमेट्रिक करण्याचा? कमेंट करा. 370 कलम हटवला तर हटवल्यानंतर काय झालं? भारत असिमेट्रिक झाला का सिमेट्रिक झाला? व्हेरी गुड. असिमेट्रिक झाला. व्हेरी गुड. सिमेट्रिक झाला ना? व्हेरी गुड. वा. हा कलम होता तेव्हा भेदभाव होता ना, असमान होता. पण हा आता काय म्हटले की नाही, जम्मू काश्मीरला इतर राज्यांप्रमाणे अधिकार असतील. म्हणून हा एक प्रयत्न होता काय करण्याचा? सममित संघराज्य करण्याचा. आणि म्हणून फार मोठे पेपर लिहिणाऱ्या मीडिया लोक दररोज पेपरामध्ये बातम्या होत्या की सरकारने चुकीचं काम केलं. कारण असं आपण असिमेट्रिक का घेतलं? कारण सांगतो. राज्यघटनेमध्ये की राज्यघटना प्रत्येक राज्य जे भारतामध्ये ही प्रत्येक गोष्टीमध्ये विभिन्न आहे राव. नुसतं भाषाच नाही, भाषा, अन्न, पेहराव, चाली, रीती, परंपरा, धर्म, संस्कृती, तिथले खनिजांचे वितरण, कृषी वितरण, भूरचना, हवामान, पक्ष पद्धती, लोकांचं शिक्षण, लोकांचा रंग, वर्ण, लोकांचा बांधा, किती डायव्हर्सिटी आहे. त्या सगळ्यांना सेम अधिकार दिले असते, जमलं टिकलंच तर संघराज्य. ते टिकावं म्हणून बाबासाहेबांनी अशी काही रचना केली आहे. इट्स अ बेस्ट. मला एक्झाम्पल द्यायचं असेल असममितचं तर आर्टिकल नंबर 246 काय यात दिले? केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. की बाबांना प्रत्येक राज्याच्या स्वतःच्या आकांक्षा, मागण्या पूर्ण करण्याकरता आणि प्रत्येक राज्याला असमान अधिकार देतोय. एक्झाम्पल मी आता बोललो होतो, आर्टिकल नंबर 371 कॅपिटल F, आय थिंक नागालँडचा आहे. नागालँडला आपण जे ऍड केलं तर साहेब तुम्हाला म्हटलं की तुम्हाला विशेष अधिकार देऊ, आणि म्हणून नागालँड आज भारतामध्ये आहे. नंतर नागालँड भारत सोडून चाललं गेलं असतं कधीच. 371 ABCDEFG हे सगळे काय? असममित अधिकार आहे. राईट. मला फरक काय सममित आणि असममित मधला? तुम्ही कसं ऐकली असेल, विशेष दर्जाची राज्ये,
स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. नीती आयोगाने तयार केलेलं आहे, नीती आयोगाने आणलेलं आहे. भारतामध्ये 11 राज्य आहेत. 8 आपल्याला माहिती, ईशान्य राज्य 8 बरोबर आहे. 7 बहिणी आणि 8 आपलं सिक्कीम. 3 जम्मू काश्मीर आपण राज्यच मानूया, उत्तराखंड आणि हिमाचल. सध्या भारतामध्ये 11 विशेष दर्जाची राज्य आहेत. काय समजून घ्या, कुठलीही योजना जेव्हा राबवली जाईल तेव्हा केंद्र आणि राज्य यातला सर्वसामान्य खर्च असतो हा 60-40 असतो. तिथे स्कीम राबवण्याकरता 60% खर्च केंद्र करेल, 40% राज्य करेल. पण जर तुम्ही विशेष दर्जाचे राज्य असाल तर तुमचा जो डिव्हिजन आहे, केंद्र करेल 90, राज्य करतील 10. तर तुम्ही यात राज्य असाल तर बरोबर आहे. नाही, कुठलीही स्कीम राबवायची असेल तर खर्च कसा असतो 60-40, 60 केंद्र 40 राज्य जवळपास. पण जर तुम्ही विशेष राज्य असाल तर कशी विभागणी आहे, 90% केंद्र हो आणि 10 फक्त राज्य. आणि म्हणून बरीचशी राज्य काय मागणी करतात, आम्हाला काय बनवा, विशेष दर्जाचे राज्य. आठवत असेल 2014 मध्ये जेव्हा निवडणूक झाल्या बीजेपी लोकसभेच्या, त्यावेळेस आंध्र प्रदेशमध्ये जे मुख्यमंत्री होते ते होते चंद्रबाबू नायडू. त्यांचा पक्ष होता तेलुगू देसम पार्टी. त्या आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडूंनी बीजेपीला पाठिंबा दिला होता सेंटरला. त्यांना पाठिंबा ह्या करता दिला होता, पण त्यांची इच्छा होती की सेंटरला मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर 14, 15, 16 मध्ये मोदी गव्हर्नमेंट आम्हाला विशेष दर्जा राज्य देईल. आणि तेलंगणा फुटलाय, तेलंगणा फुटल्यामुळे आमचा आर्थिक भाग तेलंगणा चालला गेला, आमच्याकडे काहीच नाहीये, आम्ही गरीब झालोय, पुन्हा आम्हाला काय द्या, विशेष राज्य द्या. बरोबर आहे. पण जसं नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आलं, नरेंद्र मोदी बोलले नाही नाही नाही, आम्ही आंध्र प्रदेशला विशेष दर्जाचं राज्य देऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या मुख्यमंत्र्यांनी, ज्या पक्षाने 14 निवडणुकीमध्ये बीजेपीला पाठिंबा दिला, त्याच पक्षाने नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट विरुद्ध पहिल्यांदा लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडला. टिकला नाही हा विषय वेगळा, पण लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट बद्दल पहिल्यांदा अविश्वास ठराव मांडणारा पक्ष होता तेलुगू देसम पार्टी. आणि या पक्षाला पाठिंबा दिला होता ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस. आणि याकरताच या पार्टीने बीजेपी विरुद्ध अविश्वास ठराव मांडला होता. त्याचं कारण हे होतं, कारण आपण असममित संघराज्यामध्ये विश्वास ठेवतो. आय होप तुम्हाला कथा आणि एक्झाम्पल दोन्ही एकत्र करून तुम्हाला जमत असेल. असतो ना, तुम्ही ऐकलं असेल कथेमध्ये असतो ना, जेव्हा साधू संत लोक सत्संग, एक सिद्धांत असतो, अनेक उदाहरण असतं, ते सांगेल. सिद्धांत काय, असममित संघराज्य. उदाहरण काय, तुम्हाला केव्हाचं बोलतो. आता पुढचा मुद्दा काय की साहेब, संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य हा वाद अटळ आहे. का अटळ आहे साहेब? राज्य स्वतंत्र आहेत, पण तरी काही अधिकार केंद्राला पण आहेत, म्हणून वाद तर होणारच आहे. वाद तर होणारच आहे. आणि विशेषतः भारतामध्ये होणार आहे. काय होणार आहे विशेषतः? भारतामध्ये असममित संघराज्य आहे ना. तुम्ही साहेब या राज्याला दिलं, एक्झाम्पल आहे, घरामध्ये 2 लेकर आहेत, 2 लेकर आहे, एक अभ्यासू आहे आणि एक जिमवाला मेंबर आहे, पैलवान आहे. एक पैलवानी करतो, एक एमपीएससी करायचंय. भारतामध्ये आपल्या कुटुंबात संघराज्य आहे, दोन्ही लेकरांना समान खायला भेटल. बट असममित आहे ना. जो बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे याला डाएट वेगळा असेल आणि तो पैलवान आहे डाएट वेगळा असेल ना. साहजिक आहे, वाद तो होणार ना. अभ्यासवाला म्हणजे तुम्ही ज्या पैलवानला दूध पाजतात, काजू बदाम खाऊ घालतात, चिकन पण खाऊ घालतात, आणि मला घासपूस मेथीची भाजी, वाद तर होणार आहे. साहजिक आहे, वाद तर होणार आहे. आणि वाद झाला तर काय करावं? एक अप्रतिम मुद्दा आहे की संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य वाद झाला तर सर्वोच्च न्यायालय काय डोक्यात समजून काय करतात? एक सिद्धांत आहे, डॉक्ट्रिन ऑफ पीथ अँड सबस्टन्सेस. अप्रतिम सिद्धांत सुप्रीम कोर्टचा, खूप मला आवडतो आणि तो सध्या असा लागू पण होतो. सबस्टन्सेस, डॉक्ट्रिन ऑफ पीथ अँड सबस्टन्सेस
हा एक सिद्धांत आहे. डॉक्टर म्हणजे काय सिद्धांत असतो, ज्या आधारे सुप्रीम कोर्ट निकाल देतो. पण सुप्रीम कोर्ट काय करतो, निकाल देतो आपली बुद्धी वापरून, पण त्यात काही सिद्धांत वापरणं हा सिद्धांत आहे. डॉक्ट्रिन ऑफ पिता सबस्टन्स. आपल्या भाषेमध्ये मराठी म्हणायचं म्हटलं तर तत्व व सार सिद्धांत. पुस्तकात नाही, कुठेच नाही, समजून घेत आहे. पीत अँड सबस्टन्स. पीतचा अर्थ होतो आपल्या डिक्शनरीनुसार पीतचा होतो इसेन्स, स्वभाव आपल्या भाषेत. आणि सबस्टन्सचा अर्थ होतो इसेन्शियलिटी, अत्यावश्यकता. एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, तुम्हाला काय समजून घ्या. समजा राज्य सूची मधल्या एखाद्या विषयावरती अतिक्रमण करून केंद्राने कायदा पास केला, किंवा केंद्र सूची मधल्या एखाद्या विषयावर अतिक्रमण करून राज्याने कायदा पास केला. अशा घटना घडल्या का? घडल्या ना. स्टेट लिस्टच्या विषयावरती केंद्राने अतिक्रमण केलं साहेब आणि कायदा पास केला. हो, कोणता कायदा? इतक्या दिवसापासून आम्ही दिल्लीमध्ये उपोषण करतोय. कृषी विधेयक, कृषी कायदा. बरोबर आहे का? करंटचा मुद्दा आला, कृषी कायदा. की समजा संघ राज्यामध्ये प्रत्येकाला आपल्या बॉर्डर्स दिलेले आहेत, कोण कुठे उड्या मारणार. पण समजा राज्याने केंद्रामधल्या विषयावर कायदा पास केला किंवा केंद्राने राज्यामधल्या विषयावर कायदा पास केला, तर वाद अटळ आहे. असा वाद सुप्रीम कोर्ट जेव्हा सॉल्व्ह करेल, तर सुप्रीम कोर्ट हा सिद्धांत वापरते. हे डोक्यात ठेवावे. हा सिद्धांत कधी येतो? जेव्हा केंद्र आणि राज्य परस्परांच्या विषया सोडून इतरांच्या विषयावर कायदा पास करतात, तेव्हा हा सिद्धांत येतो. सुप्रीम कोर्ट बघा काय म्हणतो. जेव्हा असा विषय येईल की केंद्र राज्यामध्ये अतिक्रमण करतोय, राज्य केंद्रामध्ये करतोय, त्यावेळेस आम्ही काय बघू? तो जो कायदा आहे, आम्ही त्या कायद्याचं पीठ, इसेन्स, स्वभाव नाही बदलणार. आम्ही स्वभाव बघणार नाही की कसा कायदा आहे, चांगला आहे का वाईट आहे, आंबट आहे का गोड आहे ना, बरा आहे का वाईट, आम्ही बघणार नाही. व्हॉट वी विल डिसाइड अत्यावश्यकता. साहेब, त्या काळामध्ये तसा कायदा करणं अत्यावश्यक आहे का? की राज्य सूचीमधल्या कृषीवर केंद्राने कायदा बनवला, हा योग्य आहे अयोग्य आहे, घटनेनुसार आहे, ठीक आहे, सोडा, ते आहेच, पण तो अत्यावश्यक आहे का या काळामध्ये? आम्ही हे चेक करू. आणि तो आम्हाला असं वाटलं ह्या काळामध्ये तसा कायदा करणं अत्यावश्यक आहे, तर कायदा टिकेल. आणि आम्हाला वाटतं तसा कायदा करणं अत्यावश्यक नाहीये, तर कायदा रद्द होईल. हा जो सिद्धांत आहे त्याला म्हणतो डॉक्ट्रिन ऑफ पीथ अँड सबस्टन्सेस. आणि हा सिद्धांत वाद सॉल्व्ह करतो संघ राज्य आणि केंद्रामधल्या वादाचा. सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ पीथ अँड सबस्टन्सेस. आणि यावेळेस सुप्रीम कोर्ट कृषी विधेयकावर केस चालवते. आणि 100% मला वाटतं ज्या निकाल देईल तर सुप्रीम कोर्ट त्याचा उच्चार नक्की करेल. आणि त्यानंतर लोकसत्तामध्ये द हिंदू पेपरामध्ये आर्टिकल्स पण येते. ठीक असो. डॉक्ट्रिन ऑफ पीथ अँड सबस्टन्सेस. मुद्दा कळला? काय सिद्धांत हा? तत्व आणि सार सिद्धांत. आम्ही तत्व पाहणार नाही, आम्ही सार बघू, अत्यावश्यकता बघू. येस ऑर नो? प्रत्येकाने बघून नको. गुड गुड. आणि हा सिद्धांत सुप्रीम कोर्टने कधी आणलाय पुढे शिकू आपण. एक खटला होता FN बलसारा वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे, हा खटला होता. त्या खटला सुप्रीम कोर्टने हा सिद्धांत आणलाय. म्हणजे काय होतं, बॉम्बे प्रोहिबिशन कायदा होता. की ज्याद्वारे विदेशी मद्य होता, आयात निर्यात करण्यात दारू होती, यावर बॉम्बेने बंदी घातली होती. केंद्र काय बोललं की सर आयात निर्यात कस्टम हा सेंटरचा विषय, स्टेटने कसा कायदा पास केला, चुकीचं आहे, संघराज्या विरोधी आहे. मग सेंटर सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि मग कोर्टने असं म्हणलं ठीक आहे, कस्टम सेंटर आयात निर्यात केंद्राचा विषय, राज्याने कायदा पास केला, ठीक आहे, पण तो कायदा करणं अत्यावश्यक आहे. आणि म्हणून बॉम्बे प्रोहिबिशन कायदा आम्ही लिगल ठरवतो, कायम ठरवतो. तेव्हा हा मुद्दा आला होता. सुप्रीम कोर्टने सिद्धांत काढला होता ज्याला म्हणतो डॉक्टर ऑफ पीथ अँड
गेटिंग माय पॉइंट? सो आपण बघतोय डिफरन्स. चौथा काय होणार? अमेरिका कसं आहे? सिमेट्रिक. आणि इंडिया कसं आहे? असिमेट्रिक. आता शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला संघराज्याबद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. शेवटचा पॉईंट हा लिहिला आहे. एक पॉलिटिकल सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे अल्फ्रेड स्टेफन. एक पॉलिटिकल सायंटिस्ट आहे अल्फ्रेड स्टेफन नावाचे. बघा काय समजून घ्या, शेवटचा मुद्दा. संघराज्य त्यांच्या मते दोन प्रकारचे. तुम्हाला असा उल्लेख राज्यघटनेत पण आढळतो आणि आपल्या एमपी सिलेबस मध्ये पण आढळतो. डेमोस constraining डेमोस constraining मॉडेल और फेडरेशन. डेमोस कंस्ट्रेनिंग आणि दुसरं असतं डेमोस एनेबलिंग. हे पुस्तकात कुठेच नाहीये, मला मान्य आहे, पण एमपीसीने सिलेबस मध्ये ह्या गोष्टी ऍड केल्या म्हणून मी घेतोय. समजून घेत आहे डेमोस, त्याचा मिनिंग समजून घेत आहे आपल्या भाषेमध्ये. डेमोस कंस्ट्रेनिंग म्हणजे काय की अधिकारावरती बंधन घालणे आणि अनेबलिंग म्हणजे अधिकार वाढवणे. समजून घ्या. अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्य, मी जे केव्हाच बोलतोय की अमेरिकन संघराज्यामध्ये राज्यांना खूप जास्त अधिकार आहे आणि सेंटरला खूप कमी अधिकार आहे. जसं मी आता बोलतो, अमेरिकेमध्ये केंद्र राज्याची नावं गावं झेंडा बदलू शकत नाही, राज्यघटना बदलू शकत नाही, कायदा बदलू शकत नाही. पण भारतीय संघराज्यामध्ये केंद्र राज्यांची नावं गावं सीमा झेंडा बिंडा काय सगळं बदलू शकतो, काही बदलू शकतो. कळतंय का? धर्म जात आरक्षण सगळं बदलू शकतो. सो ज्या प्रकारच्या संघराज्यामध्ये केंद्राला कन्स्ट्रेनिंग पॉवर आहे, म्हणजे काय सीमित पॉवर आहे, उसको बोलते डेमोस कन्स्ट्रेशन फेडरेशन, आणि ज्यामध्ये तिथल्या केंद्राला विस्तारित पॉवर आहेत, अधिक पॉवर आहेत, त्याला म्हणतो मी डेमोस एनेबलिंग. रिपीट करतो, ज्या प्रकारे संघराज्यामध्ये केंद्राला सीमित अधिकार आहे, संकुचित अधिकार आहे, कोणाला? केंद्राला, राज्याला नाही, केंद्राला. त्या प्रकारच्या संघाला म्हणतो आपण डेमोस कन्स्ट्रेनिंग फेडरेशन, अल्फ्रेड स्टेफन असं म्हणतात. आणि ज्यामध्ये केंद्राला विस्तारित अधिकार आहे, दॅट इज नोन ॲज डेमोस एनेबलिंग. मग तुम्ही सांगू शकता एक्झाम्पल, व्हेरी गुड, सांगू शकता की बाबा डेमोस कन्स्ट्रेनिंग हे कुठे असणार आहे? इन दी USA, आणि हे कुठे असणार आहे? इंडियामध्ये. म्हणून आर्टिकल 370 हटवला अमित शहाजींनी किंवा बीजेपी गव्हर्नमेंटने. हे एक प्रकारचं एक्झाम्पल होतं डेमोस एनेबलिंग फेडरलिझम. डेमोस एनेबलिंग फेडरलिझम, दॅट इज व्हॉट मला असं म्हणतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, राज्यांनी किती उड्या मारल्या तर राज्य फुटून बाहेर पडू शकत नाही. क्लिअर? सगळं कळलं काय फेडरलिझम बद्दल.
संपलंय का? हा नाही, अजून तर खूप बाकी आहे. पण आज जेवढं आपण घेतलं त्याबद्दल बघ, आपण आज काय शिकलो. व्हेनेझुएलावरती ट्रम्पने दबाव टाकला होता, हा विषय वेगळा होता. पण व्हेनेझुएला क्युबा यांचे संबंध हा विषय वेगळा, हा संघराज्य संबंध विषय नाही. ठीक आहे, हा विषय हिंदी पॉलिटिक्सचा विषय, आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सचा विषय. संबंध आधी खराब होते व्हेनेझुएला सोबतचे, क्युबाचे. सरकार इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न. आपण आज जे शिकलो की बाबा आज संविधान म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, राईट? आठवते का? विसरलात? संविधान, संविधानवाद म्हणजे काय, तर तुम्ही छातीडोक पण सांगू शकता की देशाला आज संविधानाची गरज नाहीये, देशाला आज ज्याची गरज आहे संविधानवादाची जास्त गरज आहे. संघराज्य म्हणजे काय बघितलं आपण, युएस आधी कॉन्फेडरेशन होता, मग फेडरेशन झाला. ट्रम्पच्या काळात तो हुकुमशाही होत होता कधी कधी. त्याचे प्रकार असतात, इंटिग्रेशन, डिसइंटिग्रेशन, सिमेट्रिक, असिमेट्रिक, डेमोस कन्स्ट्रेनिंग, डेमोस एनेबलिंग. दिस इज व्हॉट फेडरलिझम. त्यात पुढे आपल्याला शिकायचं आहे की फेडरल स्ट्रक्चर एक केंद्रीमध्ये काय फरक असतो, त्यामध्ये काय काय प्रोव्हिजन्स असतात, संघराज्यामध्ये पुढे काय काय बदल केलेले आहेत, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे आपण पुढे घेतो. पण आजचं लेक्चर जे होतं ते लेक्चर इथे आपण कन्क्लूड करूया. आय होप आज जे मी गोष्टी ते कव्हर केल्यात त्या गोष्टीमध्ये बराच असा टॉपिक होता की तुम्हाला पुढच्या अखंड पुस्तक वाचताना राज्यघटनेचं तुम्हाला समजणार आहे, आणि सर्वात महत्वाचं राज्यघटनेबद्दल अभिमान निर्माण करणार आहे. राईट?